अकोलापासून जवळच असलेल्या अन्वी मिर्झापूर येथील शेताचं अतोनात नुकसान झालं आहे। तर शेतात असलेल्या सोयाबीन पिकावर अज्ञात रोग आला आहे। तर त्या रोगामुळे सोयाबीन पीक सुकून गेली आहेत। तर त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे। सोयाबीनचं पीक आहे म्हटलं आमचं, हा तोंडातला जो शेतकऱ्याचा घास होता तो आमच्या 10-12 दिवसात 20 दिवसात पीक येणार होतं। हे आता कोण्या कास्तकाराला 10 किलोचा दाना जात नाही। सर्व परिसर आपलं सर्व खतम झाला आहे। सर्व या शासनाने आमचा ना पटवारी आला ना कोणी आला ना कोणीच नाही आला। शासनाने काही त्याची अशी काही केली नाही सोय। कास्तकारांनी असे धुडकन लावून आले, कर्जमाफी करतो, हे करतो ते करतो। माझ्या घरचं मी सोनं वगैरे गव्हाण ठेवलं ना, लेकराला दवाखान्यात नेलं, याच्यावर फवारणी वगैरे 4 केले, निंदन केलं, सबन केलं, पण याची कोणच तक्रार करून आम्ही पस्तावलो, काही दिले नाही, याने काहीच दिलं नाही। पण याच्यावर यानं कोणच दखल अंदाजी केली नाहीये। आता जर याच्यात काही दखल अंदाजी नाही झाली तर आम्ही आत्महत्या केली, पर्याय नाही। म्हटलं साहेब 4 लाख रुपये कर्ज आहे माझ्याकडे। म्हटलं काहून की 4-4, 5-5 वेळा आम्ही सांगून आलो की शेतकऱ्याच्या इकडे पहा हे काही पाहायला तयार नाही आहेत, अशी परिस्थिती आली आहे। तर हाता तोंडाशी आलेला घास हिरवल्याने शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे। तर आता तरी प्रशासन शेती बांधावर येऊन पाहणी करतील का आणि आम्हाला नुकसान भरपाई मिळेल का, या आशेत शेतकरी आहे। आमचं पळसो मंडळ आहे, गाव अन्वी मिर्झापूर आहे आणि आमचं मुख्य पीक सोयाबीन आहे। 75% शेतकऱ्यांनी सोयाबीनचं पीक पेरलेलं आहे आणि आमचं 2.5 ते 3 महिन्याचं पीक सोयाबीनचं झालेलं होतं आणि चांगला त्याला माल पण लागलेला होता। परंतु सततच्या पावसामुळे पूर्ण सोयाबीन आमचं सोकलेलं आहे। त्याच्यावर कुठला व्हायरस आला माहिती नाही, कोणी म्हणते येलो मोजाक आहे, खोळ किडा आहे, त्यामुळे पूर्ण हे सोयाबीन उद्ध्वस्त झालेला म्हणजे पिवळं पडलेलं आहे आणि सोकलेलं आहे। म्हणजे याच्यापासून उत्पादन आता होणार नाही, पूर्ण सोकल्यामुळे त्यातून काही असं उत्पादन काहीच होणार नाही। त्यामुळे यावर्षी शेतकरी चिंतेत पडलेला आहे। एक तर सरकारच्या मार्फत कुठल्याच प्रकारची कर्जमाफी केलेली नाही। आम्ही आमच्या लेकरं म्हणजे बायकोचं सोनं गहाण ठेवून काही उसनवारी पैसे करून शेताचं पूर्ण म्हणजे या ठिकाणी डवरणी, वखरणी, फवारणी पूर्ण मशागत शेतीची केलेली आहे। आमचा लाखो रुपये या जमिनीमध्ये आम्ही लावलेले आहे आणि यापासून उत्पादन आम्हाला शून्य होणार आहे, काहीच होणार नाही। त्यामुळे शेतकऱ्याला अशी परिस्थिती आहे आता किंवा आत्महत्या केल्याशिवाय म्हणजे पर्यायच नाही, अशी परिस्थिती शेतकऱ्याला सध्या आलेली आहे। आणि आमची शासनानं शेतकऱ्याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर कर्जमाफी बी करावी आणि हे जे नुकसान भरपाई हे सोयाबीनवर सध्या परिस्थिती आली याची नुकसान पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी ही विनंती। विदर्भ सिटी न्यूज अकोला।